पण आताची जी सगळ्यात मोठी बातमी येते त्यानुसार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवल्याची माहिती आहे। आतापर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा असं सांगितलं जात होतं, मुख्यमंत्री त्यासाठी आग्रही होते अशी ही माहिती आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नव्हता। मात्र आता त्यांनी आपला राजीनामा दिला आहे मंत्रिपदाचा अशी माहिती आहे। धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिलेला आहे। तर काल जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि त्यानुसार आता आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवल्याची माहिती समोर येते आहे। त्याच्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया येते का, भूमिका ते मांडतात का ते बघावं लागेल। धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिलेला आहे मंत्रिपदाचा। मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किंबहुना त्यांना मंत्री करूच नये असंही बोललं जात होतं, पण ते मंत्री झाले, मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आणि डिसेंबर महिन्यापासून जेव्हा हिवाळी अधिवेशन झालेलं होतं, पहिलं अधिवेशन झालं होतं युती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर, तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि आता त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। तर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला हा राजीनामा सोपवलेला आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची काही प्रतिक्रिया यावर येते का, सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि धनंजय मुंडे स्वतः त्यांची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। कारण धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जाणारा वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे, सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे चार्जशीटमध्ये। तर त्यानंतर आता जे फोटो समोर आलेले आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत। संतोष देशमुख यांना मारताना, त्यांचे खून करताना, हत्या करताना कशा पद्धतीचे त्यांचे हाल करण्यात आले हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेले आहे। त्याच्यामुळे संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत होत्या, भावना राज्यभरातून उमटत होत्या आणि त्याच्यानंतर आज आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। धनंजय मुंडे यांनी हा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती आहे। या विषयात आपले प्रतिनिधी राहुल चौरी हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय सांगाल, अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय? काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर लगेचच सर्वात आधी न्यूज 18 लोकमतनं याबद्दल वृत्त दिलं होतं। धनंजय मुंडे राजीनामा देणार हे जवळपास निश्चितपणे। अखेर धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेत, नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातल्या आदेश जो आहे तो काल रात्री धनंजय मुंडे आणि संबंधित मंत्र्यांना दिला होता। अजित पवार यांनी तो राजीनामा घ्यावा असं यापूर्वी देखील बोललं गेलं होतं। मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यानंतर ज्या पद्धतीनं वारंवार आरोप प्रत्यारोप होत होते, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं भूमिका घेतली होती, ज्या पद्धतीनं वारंवार या संदर्भातले आरोप होत होते, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा भाजप महायुतीच्या सरकारमधील पहिल्या मंत्र्याची एक मोठी विकेट या निमित्तानं पडली असंच म्हणावं लागेल। एकंदरीत डिसेंबरपासून म्हणजेच भाजप महायुती सरकार सत्तेत आल्यापासून ते आतापर्यंत सलग संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सरकारची अडचण ठरलं होतं। वारंवार याबद्दलचे आरोप होत होते आणि अखेर दुसरं अधिवेशन आणि त्यामध्ये दुसऱ्याच दिवशी, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा आज अखेर राजीनामा झालाय असंच म्हणावं लागेल। निश्चितच आता त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय, त्यांची काही भूमिका समोर येण्याची शक्यता आहे का सत्ताधाऱ्यांच्या? आणि दुसरं म्हणजे यानंतर पुढे नेमकं काय होऊ शकतं? कारण दुसरीकडे त्यांना सह आरोपी करा, या प्रकरणामध्ये 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा अशी ही मागणी मसाजोगमधून समोर येते। ज्या पद्धतीनं वारंवार आरोप होत होते की वाल्मिक कराड हे अतिशय जवळचे, धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत, या संदर्भातले पुरावे किंवा या संदर्भातल्या काही गोष्टी जर समोर आल्या तर या देखील कारवाई होऊ शकते। एकंदरीत बघितलं तर सर्वात आधी सर्वात पहिला टप्पा जो होता तो अर्थातच राजीनाम्याचा मुद्दा होता। कारण मंत्री असताना संबंधित संपूर्ण तपासामध्ये एक दबाव कुठे ना कुठे प्रशासनावर होता आणि आता मंत्रिपदावर नसल्यानंतर याचा पुन्हा एकदा तपास केला जाईल। सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराड यांना व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलं होतं। याच सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे यांना देखील याबद्दलची माहिती होती का, यांना देखील संबंधित हत्या झाल्यानंतर त्याबद्दलचा काही निरोप गेला होता का, ह्याचा देखील तपास होईल। अर्थात या सगळ्या प्रकरणामधील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला का, सर्वात महत्त्व म्हणजे वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का, आपल्या मंत्रिपदाचा वापर करत किंवा आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत कुठे ना कुठे वाल्मिक कराड यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला का, हा संपूर्ण तपास पुन्हा एकदा केला जाईल। आणि त्यामुळं फक्त राजीनामापर्यंतच नाही तर या प्रकरणात अजून देखील महत्वाच्या घडामोडी समोर येऊ शकतात। एकंदरीत ज्या पद्धतीनं काल हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर जो एक मोठा दबाव निर्माण झाला होता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रपक्षांपैकी शिवसेना शिंदे गटाची देखील राजीनाम्याच्या बाबतीत
आग्रही भूमिका होती. त्याबद्दल देखील आता नेमकं काय होतं हे देखील पाहिलं जाईल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर राजीनाम्यानंतर फक्त राजीनाम्यावर न थांबता आता या प्रकरणात त्यांना देखील सहआरोपी केलं जातंय का, यासोबतच ज्या पद्धतीनं पाठीशी घालण्याचा किंवा वाचवण्याचा, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, याबद्दल काही भूमिका सरकार घेतंय का हे देखील पाहावं लागेल. निश्चितच एकूणच असं म्हणता येईल की राजीनामा तर दिलेला आहे, मंत्रिपदापासून ते आता दूर झाले, मात्र पुढे सुद्धा त्यांच्या अडचणी वाढू शकतात आणखीही. आणि आजच्यामध्ये एक महत्वाची अपडेट आपल्याकडे जी येते राहुल, त्यानुसार पीए हे सागर बंगल्यावर गेल्याचं कळत आहे. त्याच्यामुळे स्वतः धनंजय मुंडेंनी हा राजीनामा आपला सुपूर्द केलाय सीएम कडे का कसं? धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी त्यांच्यासोबतचा नेहमी संपर्कात असतात. त्यांनी हा राजीनामा सागर बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण धनंजय मुंडे आपल्या बंगल्याच्या बाहेर पडलेले नाहीयेत. काल रात्री ज्यावेळी बैठक झाली त्यावेळीपासून त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे काल रात्रीच्याच बैठकीमध्ये या राजीनाम्यावर न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी शिक्कामोर्तब केलं होतं. या संदर्भाचं वृत्त देखील काल रात्रीच बैठक संपल्यावर लगेचच देण्यात आलं होतं. त्यामुळं स्पष्टपणे सूचना, स्पष्टपणे आदेश मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिले होते. आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी त्यावेळी हजर होती. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये हा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र आज अखेर सर्वात आधी ज्याबद्दलचं वृत्त दिलं होतं, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय. राजीनाम्यावर हे न थांबता आता या संदर्भात नेमकं काय पुढे भागानं तपास होतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे यांना सहआरोपी केलं जातंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच राहुल, आपल्यासोबत उदय जाधव सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. उदय, ज्या पद्धतीनं घडामोडी आतापर्यंत घडलेल्या आहेत त्याच्यानंतर काल जेव्हा ते फोटो जे कोणीही बघू शकणार नाही, क्रौर्य किती होतं त्या लोकांमध्ये, किती क्रूरतेनं त्यांनी हत्या केली, हे सगळं महाराष्ट्रासमोर आलेलं असताना आता मात्र त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते. आणि काल रात्रीच त्यांनी राजीनामा दिला होता, ज्या वेळेला सीएमने थेट आदेश दिले होते, अशी माहिती समोर येते. उदय, माझा आवाज येतोय? उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. दरम्यान काल रात्रीच राजीनामा दिला होता धनंजय मुंडे यांनी, अशी माहिती समोर येते. अखेर त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. तर न्यूज 18 लोकमतनं काल जेव्हा ही बैठक झाली त्याच्यानंतर याविषयीची माहिती दिलेली होती. जे वरिष्ठ सूत्र आहेत त्यांच्याकडून या राजीनाम्याविषयी माहिती मिळालेली होती न्यूज 18 लोकमतला. आणि त्यानुसार आता त्याविषयीची जी माहिती आहे ती समोर येते. काल रात्रीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा, अशी माहिती आहे. मागील अनेक दिवसांपासून किंवा 2-3 महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान राहण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बजरंग सोनवणे सर, इतने जलील हो के हम निकले, अशी काहीशी परिस्थिती आता दिसतीये. एवढं सगळं घडलं आणि त्यानंतर आता अखेर धनंजय मुंडेंनी हा राजीनामा दिलाय. हे बघा, बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढी क्रूर हत्या कधीही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी कुणी बघितली नसेल, एवढी क्रूर हत्या झालेली आहे. या प्रकरणाशी एवढं वाईट पद्धतीने यांनी मारलेलं आहे आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना. त्याच्यानंतर बरेच माध्यमाशी सगळे बोलताना वेगळे मतं मांडले. कुणी राजीनामा मागितला, कुणी सांगितलं. मी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्यानंतर 1 तासाच्या आत येऊन मीडिया समोर बोललेलो की जे कुणी मास्टर माइंड आहे या मर्डरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी कट रचला, ज्यांनी यांना मदत केली, या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यातल्या निम्या अर्ध्या आणखी मोकाट आहेत. एवढी वाईट परिस्थिती, काल फोटो बघितल्याने मन असं शून्य होऊन जाते. काय सांग यार, त्या जगामध्ये एवढे वाईट प्रवृत्तीचे लोक असू शकतात. हेच म्हणजे ऐकवणं, बघणं आणि प्रत्यक्ष बघताना तर काय म्हणजे कल्पनाच करू शकत नाही माणूस. कारण ज्या वेळेस आपण बोलतो ना, तोंडानं बोलताना सुद्धा ऑटोमॅटिक डोळ्याला पाणी येतं. एवढी वाईट कृती केलेली या लोकांनी. आणि या प्रकरणाचा प्रत्येक पक्षातल्या राजकीय लोकांनी असेल प्रत्येकाने निश्चित केलेला. पण या गोष्टीला मला एकच सांगायचं की हे फोटो आणि फुटेज मुख्यमंत्री महोदयाकडे 2.5 महिन्यापूर्वी आले असतील ना. हे गृहमंत्री आहेत, तर मग त्यांच्या यंत्रणेकडे आले तर 2.5 महिन्यानंतर हे फोटो आमच्याकडे माध्यमांनी पोहोचले. म्हणजे 2.5 महिने का कुठे ठेवले? 75 दिवस हे फोटो का उघडे केले नाहीत? हा सुद्धा विषय. हा राजीनाम्याचा विषय जो आहे ते खरं एकदा राजीनामा मंजूर करू देत. आता दिला एवढंच कळतंय तुमच्या माध्यमातून.
आता दिलाय ही ठीक आहे, पण मंजूर झाल्याच्या नंतर मी प्रतिक्रिया देतो. मला मंजूर तर होऊ दे, कारण यांचं काय करतील आणि काय दाखवतील आणि कसं वागतील यांच्यावर मला भरोसाच ठेवायसारखा विषय राहिलेला नाही. खूप ही विचित्र प्रकारची माणसं आहेत, खूप वेगळ्या पद्धतीचे ही सर्व नेते मंडळी सुद्धा का असं करते मला माहित नाही. पण या सर्व गोष्टीतून मुख्यमंत्र्याविषयी सुद्धा एवढं चांगलं मत असायचं सगळ्यात, मुख्यमंत्री सगळं, पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हणायचं की राजीनामा द्यायचा यांचा अधिकार आहे, त्याचा अधिकार आहे. या सर्व प्रकारामध्ये काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष दिलं होतं, तरी पण मुख्यमंत्री म्हणायचे की कुणी म्हणायचं मीडिया की नाही मुख्यमंत्री, आज पण कुणीतरी तुम्ही सकाळी म्हणताना बोललात की मुख्यमंत्री आग्रही होते. आणि मुख्यमंत्री जर आग्रही होते तर संविधानिक पदावर बसलेले हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अधिकार आहे राजीनामा घ्यायचा किंवा कुणाला बडतर्फ करायचा. मुख्यमंत्री म्हणजे दुसऱ्या मिनिटात बडतर्फ करायला पाहिजे होता जर राजीनामा नाही देत तर. राजीनामा दिला नाही ठीक आहे, त्यांना तर कुणी म्हणलं नीतिमत्ता नाही, पण मी म्हणतो संवेदनशीलता पण नाहीये ना, काहीच नाही त्यांना. माणूस नावाचं हृदय नावाची चीज नाहीये, त्याच्यामुळे हे असे वागतात. या सर्व घटनांचा मी निश्चित करतो, पण या गोष्टीत एकदा राजीनामा मंजूर झाल्याच्या नंतर मी आपल्याला बोलतो. निश्चितच. सोनवणे सर, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.